आपण जुनेच क्लायंट आहेत, खूप वर्षापासून त्यांच्या आई वडिलांपासून का नाही, आईंपासून का नाही ट्रिपला येतात, त्यांच्या आई येतात, आता ते पण यायला लागलेत. अशी काही नाही परंपरा चालूच आहे आपल्या ट्रिपला येण्याची. तर आत्ता जी आपली जी ट्रिप आहे 14 दिवसाची, वैष्णोदेवी, अमरनाथ शिवकोडी, वाघा बॉर्डर. तर आतापर्यंत ट्रिप कशी झाली, कशी वाटली, आपण त्यांना विचारूया. तुमचं प्रथम नाव सांगा, गाव सांगा. मी मीरा शंकर लोखंडे, राहायची मरकळला. ही ट्रिप मी करणार 1 महिना झाला मी बुकिंग केलं होतं. सरांना मी फोन पण केला होता, मी बुकिंग केलं आहे पण माझं धाडस होत नाही यायला. मला BP नाही, शुगर नाही, काहीच नाही, पण मला भीती आहे असं मी फोन करून विचारलं होतं सरांना. तर ते म्हणले होते तुम्ही काळजीच करू नका, मी आहे तुमच्यासोबत, तुम्ही या. तरी पण मी आले, पण मला एवढा त्रास झाला होता प्रवास करताना. पण सरांच्या कृपेने आणि अमरनाथाच्या ह्यानी मी तिथपर्यंत पोचले. मला आत्ता सुद्धा रडू येते. कालचं माझं इतकं कंडिक्शन खराब होतं, पण अमरनाथाने मला तिथपर्यंत नेलं आणि सरांमुळं इथपर्यंत आले. धन्यवाद. हॅलो, तुम्हाला खरं सांगतो म्हणजे आता काय झाले माहिती आहे का, जसं यांचं नाव श्रीकृष्ण आहे तसं आपण जरी किती त्रास झाला, जेव्हा काही सोपं फुकटचं ठेवलेलं नाही, कष्ट घ्यायलाच लागतात, होतो त्रास त्यामुळं. आणि जसं यांचं नाव श्रीकृष्ण आहे तसं सारथ्या श्रीकृष्ण असतो तसं यांनी आम्हाला सांभाळले. यांनी चल म्हणलं की आम्ही निघतो, आम्ही बाकीचं काही विचारित नाही, कुठं काय काय कसं काय नाही. त्यामुळे यांच्यामुळं होते हे खरं कृष्णाच्या अवतारासारखं. यांना आम्हाला सारथीप्रमाणे आम्हाला नेतात, आमची म्हणजे देखभाल करतात, खाणं पिणं सर्व व्यवस्थित. त्यामुळं आमचं यांची ट्रिप निघली की आम्ही लगेच निघतो, कुठं जायचं हे पण विचारित नाही. आम्ही महिन्यापूर्वीच कुठून म्हणायला गेलो, आमचं वय पण नाही तरी आम्ही जाऊन आलो. खरं सांगायचं म्हणजे का ती यांची ट्रिप चला कुठं असू द्या, कुठं नेऊ द्या, तरी आमची तयारी असते. आणि यांच्यामुळं आमचं सगळं देवदर्शन झालेलं आहे. खरं सांगतो, काही असो, आमचं मन जरी असलं पण आमचं मनपेक्षा नाही, यांनी म्हणलं चला की आम्ही निघतो. धन्यवाद.